आषाढी एकादशीच्या औचित्यानं वारकऱ्यांना पंढरीचे वेध लागले आहे। मध्य रेल्वेकडून यातच पंढरपूरसाठी जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी नवी अमरावती पंढरपूर, खामगाव पंढरपूर, भुसावळ पंढरपूर, नागपूर मिरज या मार्गावर आषाढी एकादशी निमित्त विशेष गाड्या चालवण्यात येणार आहे। अकोले रेल्वे स्थानकावरून मंगळवारी दुपारी विशेष रेल्वे गाडी रवाना झाली। आमदार रवी राणा यांनी या विशेष गाडीला हिरवी झेंडी दाखवत रवाना केलं। यावेळी माजी खासदार नवनीत राणा आणि भाजप नेते तुषार भारतीय उपस्थित होते। विशेष रेल्वे ही 21 आणि 24 जुलै रोजी नवी अमरावती इथून दुपारी 2:40 सुटणार, तर दुसऱ्या दिवशी पंढरपूर इथं सकाळी 9:10 पोहोचेल। तर ही विशेष रेल्वे 22 आणि 25 जुलै रोजी पंढरपूर इथून संध्याकाळी 7:30 सुटेल, तर दुसऱ्या दिवशी नवी अमरावती इथं दुपारी 12:50 पोहोचेल। मंगळवारी नया अमरावती रेल्वे स्थानकावर युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते राणा दाम्पत्यासोबत मोठ्या संख्येने उपस्थित होते। आम्ही वारकऱ्यांचं दर्शन घेण्याकरता या ठिकाणी येत असतो। विठोबा नेहमीच सगळ्यांसोबत असतो आणि आमच्या विठुरायाकडे हेच साकडे घालतो की महाराष्ट्रातील शेतकरी हा नेहमी समृद्ध राहायला हवा, अशी भावना नवनीत राणा यांनी व्यक्त केली। विठोबाची एवढी कृपा आहे की वाऱ्या सुरू झाल्या, दर्शनाला सगळे वारकरी निघाल्या आणि वारकरीचे सगळ्यांच्या रूपामध्ये विठोबा सगळ्यांनी पाहिलेला आणि नेहमी आम्ही दरवर्षी याचप्रमाणे त्यांचे दर्शन घ्यायला येतो। पण वारकरी जेव्हा निघाल्या वारीला, आज पाऊस सुद्धा सुरू झाला, मला वाटते विठोबाला हात जोडायची गरज कोणालाही पडत नाही। विठोबा नेहमी सगळे भक्तांसोबत असते आणि आमचा शेतकरी राजा हा सुखी राहिला पाहिजे, याच्यासाठी नेहमी आम्ही प्रयत्न याच्यासाठीच करतो आणि साकडा देवाला हेच घालतो की आमचा शेतकरी राजा समृद्ध राहिला पाहिजे नेहमी। शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला चांगला भाव मिळाला हवा, दिवसेंदिवस खचत चाललेल्या शेतकऱ्याला बळ मिळायला हवं, असं मत आमदार रवी राणा यांनी व्यक्त केलं। जे आज सगळ्यांच्या डोळ्यामध्ये, सगळ्यांच्या मनामध्ये आमचा शेतकरी राजा हा सुखी समृद्ध राहिला पाहिजे आणि जी विदर्भातून जी वारी निघालेली आहे, जे वारकरी निघाले पंढरपूरला, त्या वारकऱ्याच्या डोळ्यामध्ये पण स्वप्न आहे की आमच्या विदर्भामध्ये पाऊस आला पाहिजे। आमच्या विदर्भातला शेतकरी सोयाबीन, तूर, मूग, संत्रा, मोठ्या प्रमाणात कापूस हा विदर्भामध्ये होते। या पिकाला मोठ्या प्रमाणात चांगला भाव मिळाला पाहिजे, चांगलं उत्पन्न झालं पाहिजे शेतकऱ्याला, आणि शेतकरी दिवसांदिवस जो खचत चाललेला आहे त्याला चांगलं बळ मिळालं पाहिजे। हे पांडुरंगाच्या चरणी वारकऱ्यांच्या रूपामध्ये सगळे पंढरपूरला मागायला गेलेले आहे। आम्ही सुद्धा प्रार्थना करतो आमचा शेतकरी राजा राहिला पाहिजे आणि नेहमी आपल्या सगळ्यांना अन्नदाता आहे, त्या अन्नदात्याच्या माध्यमातून त्याला शक्ती मिळो, हेच पांडुरंगाच्या चरणी मी मागणी करतो। या गाडीला बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जळंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड आणि कुर्डुवाडी इथं थांबा राहणार आहे। तर भाजपतर्फे सर्व वारकऱ्यांना साबुदाणा खिचडीचं वाटप करण्यात आलं। त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची बॉटल, चहा अशी व्यवस्था करण्यात आली होती। विशेष म्हणजे सगळ्या वारकरी मंडळींना यावेळी छत्रीचं वाटप करण्यात आलं। यावेळेसची स्पेशल ट्रेन ही फार वेगळी आहे, त्याला एक वेगळं महत्त्व आहे। गेले 12 वर्ष झाले आम्ही त्या ठिकाणी ही सेवा देत असतो, पण उद्या माननीय देवेंद्रजींचा वाढदिवस आहे। महाराष्ट्राचे युवा मुख्यमंत्री, शेतकरी शेतमजुरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या माननीय मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे आणि म्हणून यावेळी आम्ही हा सेवा पंधरवडा आम्ही मनवतो आहे। त्याचं आज आम्ही या ठिकाणी उद्घाटन केलं आहे। सगळ्या वारकऱ्यांचं आम्ही त्या ठिकाणी स्वागत केलं, सत्कार केला आणि त्यांना छत्री आम्ही दिली यावेळी की पांडुरंगाच्या चरणी विनंती करा की आमच्या मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर असंच छत्र धरा की त्यांच्या हातून सेवा, जनतेची सेवा होईल, शेतकरी शेतमजुरांची सेवा होईल आणि पंढरपूर एक भव्य दिव्य पंढरपूर उभं राहील। यासाठी म्हणून आम्ही या सगळ्या वारकऱ्यांना छत्री दिली आणि आमची विनंती विठुरायाच्या चरणी त्यांनी करावी आणि मला पूर्ण खात्री आहे की
वारकरी सुद्धा माननीय देवेंद्रजींच्या पाठीशी उभे राहील आणि पांडुरंग सुद्धा तसा प्रकारचा आशीर्वाद देईल. यावेळी नया अमरावती रेल्वे स्थानकाचं संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं. अरुण जोशी, USN न्यूज, अमरावती.